कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा केला पाहिजे आणि परमार्थ करत असताना जी दैवी अनुष्ठानाने प्राप्त झालेलं ज्ञान असतो, त्या ज्ञानाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती, कुटुंबाची प्रगती, त्याचबरोबर समाजाची प्रगती ही कसं झालं पाहिजे हे आपण आवर्जून पाहत असतो। पण हे पाहत असताना हिंदू धर्मामध्ये सनातन परंपरेनुसार आलेले सणवार ह्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण साजरी करणं हे काळाची गरज काय आहे हे त्यातलं ज्ञान आपल्याला मिळत असतो। आज सगळ्यात पवित्र असा दिवस, सगळ्यात आनंदी दिवस, आज पाडव्याचा दिवस आहे, दिवाळीचा दिवस, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असा दिवस योगायोगाने शनिवारी आला आहे। म्हणजे शनी महाराजांची कृपा तुमच्यावर राहणार। शनिवारी पाडवा आणि शनी महाराजांचा आशीर्वाद आणि पाडवा, हा पाडवा दिवस असा असतो की या दिवशी द्यायचा असतो, दान द्यायचं असतं। दान म्हणजे पैसा दिलं म्हणजे दान होऊ शकत नाही। पैसा देणं म्हणजे दान होऊ शकत नाही। एखाद्या दारुड्याला पैसे दिले, एखाद्या मिस्त्री घासणाऱ्या बाईला मिस्त्रीचा डबा आणून दिला, ते दान होऊ शकतो का? दान होऊ शकत नाही। उलट त्यांचं कुटुंबाचं आपण होळी करतोय, कुटुंब संपतोय। मग बळीराजाने सुद्धा असाच केला। बळीराजा दैत्यकुळात जन्माला आलेला आणि तो दान द्यायचा, खूप मोठ्या प्रमाणात दान करायचा। तो धर्माच्या विरोधात येणाऱ्या लोकांना सुद्धा दान करायचा, अधर्म करणाऱ्याला दान करायचा, व्याभिचाराला दान करायचा, दुराचारांना दान करायचा आणि सज्जनाही दान करायचा। तो सत्पात्री दान आहे का अपात्री आहे हे पाहत नव्हता तो, पण दान करायचा। तर आपण सुद्धा प्रपंच करत असताना आपण दान करत असतो, पण तो दान कोणाला करावा हे ज्याला उमजलंय, ज्याला समजलंय, तोच सत्पात्री दान झाला आणि तोच मोक्षाला जात असतो। लक्षात ठेवा। बळीराजा दैत्याने दान करायचा, असुराने दान करायचा, सुराने दान करायचा। म्हणून ईश्वराला बालकाच्या रूपाने अवतार घेऊन
त्या बळीराजाला संपवावं लागलं. पण दानशूर माणसाला काय संपवलं हे थोडंसं आपण चिकित्सक विचार करूया. चिकित्सा म्हणजे ज्याला करून तर्क वितर्क या पद्धतीनं आपण विचार केला तर लक्षात येतं, तर तो बळीराजाचा दान हा सत्पात्री नव्हता. एखाद्याचं शिक्षणाला मदत करणं हे सत्पात्री झालं. एखाद्याचं भांडण झालं असेल तर त्याला पेटवायला मदत करणं म्हणजे हा सत्पात्री दान नाही आहे. घरामध्ये नवरा बायकोचं भांडण चाललंय, वाद वितंड चाललंय आणि त्याच्या पोलीस केसेस कंप्लेंटसाठी आपण पैसे देतो, म्हणजे हा दान सत्पात्री आहे का? सत्पात्री नाही हा दान. म्हणून देवाला अवतार घ्यावं लागलं. एवढा दैत्य कुळातला बळीराजा, एवढा मोठा दानशूर, एवढा महान व्यक्तित्व असताना सुद्धा देवाला त्याला 3 पावलं मला जागा दे म्हणून 3 पावलं, एक आकाशामध्ये पाऊल ठेवला, एक पृथ्वीवर आणि 3रा पाऊल त्याने विचारला की कुठं ठेवू. तर बळीराजाने ओळखला हा देव आहे, हा देव आहे. पण तो देवाला सुद्धा प्रसन्न करायला लावला, देवाला सुद्धा या मृत्यू लोकामध्ये उतरवायला लावला. हा महान होता. दैत्य कुळातला असला तरी देवाला खाली यावं लागलं. तर मला सांगण्याचा हेतू एवढाच आहे, आपण थोडंसं चिमूटभर जरी दान केलात, बुडत्याला काडीचा आधार जरी दिलात, एखादा श्वास सुटणाऱ्याला एक तांब्याभर पाणी दिलात, एखाद्या माऊलीला हळदी कुंकू दिलात, एखाद्याला भितरलेला घाबरलेला असतो त्याला शब्दाचा आधार दिलात, तरी हा दान होऊ शकतो. आणि या ठिकाणी ईश्वर उतरू शकतो. ईश्वर सुद्धा दानशूर माणसाचा दास होतो हे बळीराजाने दाखवून दिलं. ईश्वर सुद्धा दास होतो. अनेक संत महात्मे होऊन गेले, दानशूर व्यक्ती होऊन गेले, पण दान कोणाला करावा याला महत्त्व आहे. म्हणून आजचा दिवस आपण दान करावं, नवीन नवीन कपडे घालावं, नवीन कपडे इतरांना द्यावे, गोडधोड करून द्यावा. ज्यांच्या घरी चूल पेटली नाही, ज्यांना अडचण आहे, ज्यांना आर्थिक परिस्थिती नाही, अशा लोकांच्या घरापुढे आकाशकंदील हे पेटलं पाहिजे. अशा लोकांच्या मुखामध्ये घासभर गेलं पाहिजे. हे सगळ्यात पवित्र दान आहे. एखादा भावकी आहे, एखादा पाहुणा आहे, त्याच्या घरात खूप आहे, महाराजांनी सांगितलं दान द्यायला, मग त्या हत्तीच्या पुढे आपण उंदरासारखं जायचं दान द्यायला, हे देवाला मान्य नाही. हे देवाला मान्य नाही. जिथं आहे तिथं देण्याला अर्थ नाही, जिथं नाही तिथं द्यायला पाहिजे. एका गावामध्ये खट्याळ माणूस होता, खूप श्रीमंती होती त्याच्याकडे, खूप प्रचंड श्रीमंती होती, पण त्याला मूल नव्हता. त्याला मूल नसल्यामुळे कधीही तो देवाला गेला नाही, देवापुढे हात जोडला नाही, कधीही कोणाला दानधर्म केला नाही, कोणाला शब्दाचा आधार दिला नाही. पण तो कालांतराने वय वाढत गेल्यानंतर त्याच्या डोक्यात आलं की आपल्याला मूलच नाही, ही प्रॉपर्टी कमवून काय करायची, त्याचा उपयोगच नाही. म्हणून तो रस्त्याच्या कडेला येऊन बसला, असं विचार करत चिंताचूर झाला. आणि चिंताचूर झाल्यानंतर एक सत्पात्री व्यक्ती त्या रस्त्याने प्रवास करत होता. त्याने त्या श्रीमंताला विचारला, तो असं का बसलास? तो गावाचा मालक आहेस, अनेकांची जमिनी लुटला, घरं लुटला, सोनं नाणं लुटला, सगळी प्रॉपर्टी तुझी आहे, आणि तू असं बसलास का? तेव्हा तो म्हणाला की मला मूलच नाही, एवढ्या लोकांचं लुटमार केला, लुटलो, मला मूल नाही, ही प्रॉपर्टी घेऊन काय करू मी? तर त्या सज्जन माणसाने त्याला सांगितलं, तू सत्यनारायणाची पूजा कर, तू सत्यनारायणाची पूजा कर, जेणेकरून तुला मूल होईल.
आता तो सज्जन माणसाला माहीत होतं हा किती कंजूस आहे, हा काहीच करू शकणार नाही. तो उदबत्तीसुद्धा देवाला ओवाळायचा, एक उदबत्ती 1 महिना घालवायचा, पूजा झाली की उदबत्ती विझवायचा आणि तसंच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तोच उदबत्ती लावायचा. उदबत्तीसुद्धा पूर्ण लावत नव्हता. आता सज्जन माणसाने सांगितले म्हणल्यावर ऐकावं म्हणून त्यांनी सत्यनारायणाची पूजा घातली. पूजा मांडण्यासाठी ब्राह्मण काका आले. ते पूजा मांडत होते. मांडत असताना त्यांना एक नारळ कमी पडला. एक नारळ त्यांना कमी पडला. तेव्हा ब्राह्मण काकांनी त्या श्रीमंताला सांगितलं की एक नारळ कमी पडला आहे, तेवढं नारळ घेऊन या. मग तो श्रीमंत म्हणाला की उगीचच मी सत्यनारायणाची एक खेळ केला, आता नारळ आणायला जाऊ कुठे, का तर पैसे मोडायचे नसतात त्याला. पैसे मोडण्या त्याला मान्य नव्हतं. म्हणून शेवटी आता मांडलंय तर मांडलंय, सत्यनारायणाची पूजा एवढी मोठी मांडलेली आहे. म्हणून तो दुकानाकडे गेला आणि दुकानदाराला म्हणाला की तू मला एक नारळ दे. मग तो दुकानदार म्हणाला 1 रुपये दे. त्यावेळेस 1 रुपयाला नारळ होता. मग तो म्हणाला की मला 12 आण्याला देशील का. म्हटलं 4 आणे सोड ना. मग तो दुकानदार असं म्हणाल्यानंतर दुकानदार म्हणाला की बाबा मी होलसेलमधनं आणतो, किरकोळ विकतो, 1 रुपयाला 1 नारळ आहे, तुला होलसेलमध्ये पाहिजे असेल तर पुण्याला जावं लागेल. मग तो नारळासाठी पुण्याला गेला. कशासाठी गेला. 4 आणे वाचवण्यासाठी. कशासाठी गेला. 4 आणे वाचवण्यासाठी तो पुण्याला गेला. आणि पुण्याला गेल्यानंतर पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं 1 नारळ 75 पैसे, म्हणजे 12 आण्याला 6 आण्याला 16 आणे असतं ते 12 आण्याला आहे. मग तो म्हणाला की मला 8 आण्याला देशील का. तो म्हणाला तुला 8 आण्याला पाहिजे असेल तर तुला मुंबईला जावं लागेल. तो म्हणाला सोपं आहे, 4 आणे वाजतात परत. म्हणलं आपण मुंबईला जाऊया. मग तो मुंबईला गेला. तो बसला ब्राह्मण इथंच, पूजा इथंच मांडलेली, इथंच राहिलं. तो मुंबईला गेला. मुंबईला गेल्यानंतर व्यापाऱ्याला विचारला. व्यापाऱ्याने सांगितलं तुला 8 आण्याला नारळ आहे. पण तो श्रीमंत माणूस म्हणाला अरे एवढं लांबणं मी आलोय, मला 4 आण्याला दे ना. तो 4 आण्याला मागितला. मग तो व्यापारी म्हणाला तू कोकणात जा, कोकणात जा, तुला 4 आणे नारळ मिळेल. 4 आण्याला मला पडलंय, मी 8 आण्याला देतो. पुण्याला गेलंय तर 12 आणे, गावाकडे गेलं तर 1 रुपये. त्या श्रीमंताला पटलं. तो खुश झाला घडी आणि गेला कोकणात. तळ कोकणात गेला. पार तळ कोकणात गेल्यानंतर जाता जाता रस्त्याने एक नारळाचं झाड होतं आणि ते नारळाचं झाड खूप नारळ लागले होते, त्याला खूप नारळ होते. तो म्हणाला की 4 आणे तर कशाला द्यायचं म्हणलं, 1 नारळ तर घेऊन जायचंय. गेला झाडावर चढला. तो झाडावर चढला. झाड वाकडं होतं. झाड दुसऱ्या झाडाच्या फांदीमुळं असं सरळ जाऊन वाकडं झालं होतं आणि त्या नारळाच्या वाकड्या झाडाच्या खाली विहीर होती. विहिरीत पाणी भरलेलं होतं. विहिरीत पाणी भरल्यामुळं हा गेला सरळ, वाकडं गेला. खाली बघतो तर डोळे फिरायला लागले ह्याचे. म्हणजे खाली विहीर आहे, पाणी आहे. मग तो नारळ तोडायला गेला. तो ओलं नारळ हाताने तुटत नाही, त्याला कोयता पाहिजे. माहीत हे जोड कोणतं कोयता. हा फांदीला गेला. ते नारळ तोडता झाड हल्ल्यावर नारळाच्या त्या गुच्छला धरलं, तसं लोंबकळत खाली उभं राहिला. झाडावरनं निसटला, त्याचे पाय निसटले आणि खाली लोंबकळायला लागला. खाली लोंबकळत असताना आता खाली हात सोडावं तर विहिरीत पडून मरावं, त्याच्यापेक्षा आपण ओरडायला लागला जोरजोराने. मोठ्याने ओरडत असताना रस्त्याने एक उंटवाला चालला होता. उंटवाला माहिती आहे ना, उंटवाला रस्त्याने चालला होता. जाताना उंटवाला ये इकडं, मला वाचव म्हणाला. मग तो उंटवाला गेला. एक माणूस की तो उंटवाला त्या कडेला, विहिरीच्या कडेला गेला आणि वाकडं करून त्याच्या कमरेला धरला आणि त्या उंटावर उभं राहून कमरेला धरल्यानंतर त्याला सांगितलं तू हळूच हात सोड. तेवढ्यात ते उंट मान खाली केली आणि बाजूला सरकली
एकाला दोघंही लोंबकळायला लागले. हा झोला गेला विहिरीकडे त्याचा तोल गेल्यामुळं एकाला दोघंही तिथं लोंबकळायला लागले. दोघंही म्हणायला लागले, खालचा म्हणतो वरच्याला तो हात सोडू नको. खालचा काय म्हणतो वरच्याला तो हात सोडू नको. तेवढा त्या रस्त्याने घोडेवाला चालला होता. घोडेवाल्याला जात असताना घोडेवाल्याला दोघांनी आवाज दिला, व आमचा जीव वाचव, आम्ही हात सुटलं तर आम्ही त्या विहिरीत पडणार आणि मरणार. मग ते घोडेवाल्याला माणुसकी आली. घोडेवाला आला, घोड्यावर उभं राहिला आणि त्या दोघांना असं कमरेला धरल्यानंतर घोडा पळाला. आता झाले तिघही लोंबकळायला लागले. तिघही लोंबकळत असताना खालचा म्हणतो वरच्याला, तुला 5,000 रुपये 10,000 रुपये देतो, तो हात सोडू नको. हे कुणामुळं? जो नारळाला धरले त्याला खालचा म्हणतो तो हात सोडलाच की आपण तिघही मरू, त्याच्यापेक्षा तुला 10,000 रुपये देतो, तो हात सोडू नको. तो 2 नंबरवाला म्हणाला तुला 5,000 रुपये देतो, तो हात सोडू नको. तो जो 4 आण्यासाठी तो कोकणात गेला होता तो म्हणाला, जर मला 15,000 मिळत असतील तर पैसे ठेवण्यासाठी पेटीचं काय करायचं? पूर्वी पेट्यामध्ये पैसे ठेवायचे, पत्राची पेटी असायची, लाकडाची पेटी असायची. हे विचार करता करता पेटीचं काय करायचं करता करता असा हात करायला गेला आणि हात सुटला आणि तिघही पडून गेले. हे असे कलियुगातले माणसं आहेत, 4 आण्यासाठी कोकणात जाणारे, पण एखाद्याला दान देणार नाही. दान द्यायचं तर सत्पात्री दान दिलं पाहिजे. सत्पात्री दान दिल्याशिवाय कुठलंही पुण्य प्राप्त होत नाही. कुठलंही पुण्य प्राप्त होत नाही. आपण खूप दान करतो, आपल्याला वाटतं आम्ही खूप दानशूर आहोत. आत्ता दान केलेलं आपण लगेच सांगतो. बसल्या बसल्या शेजारी मिसरीचा डबा ठेवतो आणि बसल्या बसल्या पारावर बसतो, कुठेही गप्पा मारत बसतो. आम्ही आत्ताच म्हणलं बघा, मी माझ्यामुळं चूल पेटली ते, माझ्यामुळं ते अमुक झालं. मीचा जो आईरभाव असतो ना, त्या आईरभाव खूप मोठा असतो. म्हणून दान असा असला पाहिजे की बळीराजासारखं नसलं पाहिजे. शेवटी वामन रूपाने ईश्वर प्रसन्न झाला आणि ईश्वराने त्याला विचारलं की तुला आता मी दाबणार आहे, तू दानशूर आहेस, पण सत्पात्री दान नसल्यामुळे मला दाबावं लागलं. तेव्हा बळीराजाने 3 दिवस मागून घेतले. तो बळीच्या नावावर आजी आहे. त्यापासून संवत्स चालू झाला, नवीन वर्षाला आरंभ होतो, अशी आख्यायिका आहे. म्हणून आपणही प्रपंच करत असताना परमार्थ म्हणून तो दान करावा. असं दान असावा की ते कुठेतरी गणना केली पाहिजे, कुठेतरी नोंद झाली पाहिजे त्या दानाची. या हाताने केलेलं दान या हाताला कळायला नको, अशी जुनी म्हण आहे, लोकांची म्हण आहे. म्हणून आपण दान करा, सण साजरे करा, सनातन परंपरेला साजेसे सण साजरे करा. आपण लोक दारू पितात तर दिवाळीला दारू उडवतात. आपण मध उडवतो, फटाके उडवतो, फटाक्यामध्ये मध दारू असतो. जुनी पद्धतीनं ज्याला मध म्हणतो आपण, ते दारू असतं. ते दारू उडवत असतो जेणेकरून त्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे की आपल्यात असलेला मध मत्सर द्वेष उडला पाहिजे, सगळं निघून गेला पाहिजे, सगळं नायनाट झाला पाहिजे. म्हणून आपण फटाके उडवत असतो, आकाशकंदील लावत असतो की प्रकाश पडावा. हा प्रकाश हा ज्ञानाचा प्रतीक आहे आणि सत्पात्री सद्ज्ञान जर प्राप्त झाला तर मनुष्य चुकीच्या मार्गाने जाणार नाही. दिवा लावण्याचा पाठीमागचा हेतू एवढाच आहे. दिवा जळो संकट टळो, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो दिवा. अन्नाडी माणसाला ज्ञानाकडे घेऊन जाण्याचा मार्ग म्हणजे दिवा आहे. म्हणून आपण दिवाळीला दिवा लावतो, आकाशकंदील लावतो, नवीन कपडे घालतो, गोडधोड जेवायला करतो, आपण शेजाऱ्यांना बोलवतो, भाऊबीज करतो, बहिणीला ओवाळणी देतो. म्हणजे आपण खूप मोठा पुरुषार्थ करत नाही आहे. एक नातेसंबंध कायमस्वरूपी घट्ट असावा, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. म्हणून आपण सण साजरी करत असतो. आणि सण साजरी करत असताना मात्र लक्षात ठेवावा की नवीन कपडे आपले असावे आणि शेजाऱ्याला असावा.